नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 30 मे शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी आहे, त्याचप्रमाणे ही संतांची पवित्र भूमी देखील आहे। जातीभेद निर्मूलनात वारकरी पंथाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे। या संतांच्या मालिकेतील आणि पुढील पिढींच्या संतात शिर्डीचे साईबाबा आणि विदर्भ पंढरी शेगाव येथील संत गजानन महाराज यांचे नाव अग्रणी आहे। वर्षभर या संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्डी व शेगावच्या पवित्र भूमीत लाखो भाविक येतात आणि संतांच्या चरणी नतमस्तक होतात। या दोन्ही संस्थान आणि लाखो भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। या दोन्ही तीर्थक्षेत्रांचा केंद्र शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेत समावेश झाला आहे। यामुळे आता महाराष्ट्रातील दोन्हीही धार्मिक स्थळी भाविकांना दर्जेदार आणि पौष्टिक अन्नसेवा सुविधा उपलब्ध होणार आहे। यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित मंत्रालयाचे, बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार मानले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्य सरकार म्हणतंय कुणबीच्या 58 लाख नोंदी सापडल्या, मग त्या जाहीर करा, त्या सर्वांना प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। आधीच्या राज्यकर्त्यांनी मराठ्यांसाठी काही केलं नाही, म्हणून तुम्हाला सत्तेत आणलं। मराठ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा, अशी मागणीही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। हैदराबाद गॅजेटप्रमाणे सातारा गॅजेटचा GR काढा, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार हे लेखी द्या, अशी मागणी यावेळी जरांगे पाटील यांनी केली आहे। मराठा समाजासाठी तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करा, मी आंदोलन करणारच, असा इशाराही त्यांनी दिला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे 30 मे म्हणजे आजपासून अंतरावली सराटीमध्ये आंदोलन करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि आरक्षणाच्या मागणीवर चर्चा केली। या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा भर उन्हात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे। जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जर OBC आरक्षणाला धक्का लागला तर राज्यभर OBC समाज पेटून उठेल, असा स्पष्ट इशारा तायवाडे यांनी दिला आहे। राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केले। मनोज जरांगे पाटील आजपासून आंदोलन करत आहे, मात्र त्यांच्या मागण्या जुन्याच आहेत। जरांगे पाटील काहीही मागणी करतात, आमचा त्यांच्या मागण्यांना किंवा आंदोलनाला विरोध नाही, पण त्यांच्या मागण्या पूर्ण करताना मूळ OBC आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये, अशी ठाम भूमिका तायवाडे यांनी मांडली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक मोहीम राबवली जात आहे। राज्यातील 34 ठिकाणी गुटखा, पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री प्रकरणांमध्ये 25 FIR दाखल झाले असून 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईस्क्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांचा सुमारे 28.78 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे। राज्यभर भेसळ प्रतिबंधित गुटखा विक्री
असुरक्षित अन्न उत्पादन आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात विशेष धाडी व जप्ती मोहीम राबवण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले होते. 25 ते 27 मे 2026 या कालावधीत बृहमुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात व्यापक कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनाला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण राहील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मे महिन्यातील आता अवघे काही दिवस शिल्लक उरले असून 1 जूनपासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर, बँकिंग व्यवहारावर, रेल्वे प्रवासावर आणि दैनंदिन जीवनावर होण्याची शक्यता आहे. LPG सिलेंडरच्या किमतीपासून पॅन कार्ड, UPI, ATM व्यवहार आणि सोलर पॅनल नियमांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये बदल होणार आहेत. देशातील सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला LPG गॅस सिलेंडरच्या दराचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किमतींमध्ये होत असलेल्या चढउताराच्या पार्श्वभूमीवर 1 जून रोजी घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार की दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने राज्यातील अ वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. खऱ्या अर्थाने ही कामगिरी अजितदादांच्या कल्पक, दूरदर्शी आणि कार्यक्षम कार्यशैलीला वाहिलेली आदरांजली असल्याचे भावनिक उद्गार परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काढले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. 30 जूनपूर्वी या प्रकरणात अध्यादेश निघणार आहे. तत्पूर्वी कुठल्या उपाययोजना कराव्यात याबाबत सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या आहेत. यात अध्यादेश निघाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन स्वरूपात ज्या थकीत शेतकऱ्यांची नावे दाखल झाली आहेत त्या नावांच्या थकीत कर्जांचे ऑडिट करण्याच्या सूचना आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नीट पेपर फुटी प्रकरणात CBIच्या पथकाने नांदेड शहरात पुन्हा एकदा कारवाई केली आहे. CBIने शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 वेगवेगळ्या ठिकाणी 7 ते 8 तास चौकशी केली. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून 2 विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये असे आवाहन अंबडचे तहसीलदार यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. मनोज जरांगे पाटील यांना उन्हात बसून उपोषण करण्यापासून परावृत्त करण्याबाबत सहकाऱ्यांना तहसीलदारांनी पत्र दिलं आहे. आरोग्याची आणि जीविताची सुरक्षा राखणे यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. तसेच तहसीलदार यांनी म्हटलं आहे की दरम्यान आता तहसीलदारांच्या आवाहनाला जरांगे पाटील कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू